खरीप हंगामपूर्व तयारीसाठी एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील धसकटे गोळा करून पेटवून दिली. वाऱ्याच्या वेगामुळे ही आग पुढे शेजारील एका ऊस उत्पादक महिला शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचली. यामध्ये शेतातील झोपडीसह झोपडीतील शेती उपयोगी साहित्यांची आगीत जळून राख रांगोळी झाली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील किटाड या शेतशिवारामध्ये घडली आहे. या आगीत शेतकरी महिलेचे जवळपास 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. सरस्वता देवराम पडोळे असे नुकसानग्रस्त महिला शेतकऱ्यांचे नाव आहे. त्यांना मालकी हक्काची 4 एकर शेतजमीन असून मागील 2 वर्षांपासून त्या शेतात ऊस पिकाची लागवड करून उत्पादन घेतात. शेती उपयोगी साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी शेतातच झोपडी तयार केली होती. मात्र झोपडीतून आगीचे लोळ उठत असल्याचे किटाडी वासियांना दिसले आणि लगेचच शेतमालकाला माहिती दिली. त्यांनी वेळेत शेताकडे धाव घेतली तर झोपडी आगीच्या ज्वालांनी घेरल्याचे दिसून आले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्नही केला, मात्र तोपर्यंत झोपडीसह झोपडीतील लाखो रुपयांचे शेतीचे साहित्य जळून खाक झाले होते.